आज आपण घरच्या घरी परफेक्ट धना पावडर कशी बनवायची, यासाठी कोणते धने वापरायचे, ते कसे स्वच्छ करायचे, कसे वाळवायचे आणि अगदी बारीक दळण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, या सगळ्या बारीक-सारीक आणि महत्त्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाचक, रुचकर, पित्तनाशक, थंडगार आणि हिरवीगार अशी ही धना पावडर आपल्या स्वयंपाकघरात वर्षभर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. वेळ जसा जसा पुढे जातो तसा तसा धना पावडरचा रंग बदलू शकतो, सुगंध कमी होतो किंवा अळी-जाळी लागण्याची समस्या अनेकांना भेडसावते. म्हणून या सगळ्या समस्या टाळण्यासाठी आणि धना पावडर वर्षभर ताजी, सुगंधी आणि चांगल्या गुणवत्तेची टिकून राहण्यासाठी आज आपण काही खास टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम धना पावडरसाठी योग्य आणि दर्जेदार धने निवडणे खूप महत्त्वाचे आहे. जिथे मी इंदोरी धने घेतले आहे, हे धने दिसायला थोडे हिरवट असतात, जे त्यांच्या ताजेतवान्यांचे लक्षण आहेत. धने मार्केटमधून आणल्यानंतर सर्वप्रथम ते व्यवस्थित निवडून घ्यायचे. यामध्ये बऱ्याच वेळा कचरा, काड्या किंवा खराब दाणे असू शकतात, त्यामुळे ते काळजीपूर्वक काढून टाकायचे आणि धने स्वच्छ करून घ्यायचे. यानंतर धने कुरकुरीत होण्यासाठी त्यांना उन्हात छान वाळवून घ्यायचे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर वाळवले नाही तरी चालेल, पण वाळवले तर धना पावडर जास्त दिवस टिकते आणि धना पावडरचा सुगंधही अधिक छान राहतो. उन्हात वाळवल्यानंतर धने पुन्हा एकदा चाळून घ्यायचे, कारण धने वाळत असताना त्यामध्ये वाऱ्यामुळे माती किंवा बारीक कण मिसळू शकतात. त्यामुळे धना घरात आणल्यानंतर सर्वप्रथम ते व्यवस्थित चाळून घ्यायचे, जेणेकरून सगळी अशुद्धी निघून जाईल. इथे आपण धने एक दिवस चांगल्या उन्हात वाळवून घेतले आहेत आणि त्यानंतर ते नीट चाळूनही घेतले आहेत. त्यामुळे आता धने पूर्णपणे स्वच्छ आणि पुढील प्रक्रियेसाठी तयार झाले आहेत. आता यामध्ये मी इथे तेजपत्ता घालत आहे. तेजपत्ता घातल्यावर तेजपत्ता हातानेच बारीक चुरून घ्यायचा, म्हणजे त्याचा सुगंध छान मिसळतो. तेजपत्ता घातल्यामुळे धना पावडरला खूपच छान नैसर्गिक असा सुगंध येतो आणि चवही अधिक छान अप्रतिम लागते. मी वापरलेल्या सगळ्या साहित्याची यादी आणि त्याचे अचूक प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. किती धने घ्यायचे आणि इतर साहित्य किती घ्यायचे ते तुम्ही तिथे पाहू शकता. यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे आणि दालचिनी सुद्धा घालायची आहे. दालचिनीचे तुकडे खूपच मोठे असल्यामुळे मी ते आधी थोडे बारीक करून घेत आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये हे सहज आणि एकसारखे बारीक दळले जातील. घेतलेले सगळे साहित्य आता एकत्र करून घ्यायचे आहेत. हे सर्व मसाल्यामुळे धना पावडरला सुगंध, रंग आणि अप्रतिम चव येते, ज्यामुळे ती आणखीन स्वादिष्ट बनते. आता हे धने आपल्याला फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत, खूप जास्त भाजायचे नाहीत, कारण आपण आधीच धने उन्हात वाळवून घेतले असल्यामुळे ते आधीपासूनच छान कुरकुरीत झाले आहेत. गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे धने जळणार नाहीत आणि एकसारखे गरम होतील. यामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी सुद्धा घातलेली आहे, तीही धन्यासोबत छान भाजली जात आहे. हे सगळं साहित्य भाजताना मसाल्याचा खूपच सुंदर असा सुगंध बाहेर येतो आहे, अगदी घरभर दरवळतोय. कढईतील धने छान गरम झाले आहेत. आता हे आपण एका परातीत काढून घेऊ. उरलेले धनेही मी याच पद्धतीने थोडे थोडे करून कढईमध्ये घालून हलके भाजून घेणार आहे, म्हणजे सगळे धने एकसारखे गरम आणि सुगंधी होतील. इथे आपले सगळे धने छान भाजून झाले आहेत आणि अगदी कुरकुरीत झाले आहेत. आता हे धने दळले की याची पावडर खूपच बारीक आणि मऊ तयार होते. जर धने ओलसर असतील किंवा आपण ते भाजले नाहीत तर मिक्सरमधून पावडर भरडसर निघते आणि अगदी बारीक होत नाही. त्यामुळे धने नीट वाळवणे आणि हलकेसे भाजणे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. आता धने पूर्ण गार झाले आहेत. यानंतर मिक्सरचा डब्बा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडे थोडे धने घालायचे. मिक्सरमधून अगदी बारीक दळून घ्यायचे, म्हणजे पावडर छान बारीक आणि एकसारखी तयार होईल. धना पावडर आपण मिक्सरमधून छान बारीक दळून घेतली आहे. आता ही पावडर आपण चाळून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यावर बारीक रव्याची चाळण ठेवायची. त्यामध्ये ही धना पावडर घालून नीट चाळून घ्यायची. हे उरलेलं भरड पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि परत चाळून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने उरलेली सगळी धना पावडर ही दळून आणि चाळून घेणार आहोत. थोडं थोडं करून दळायचं आणि चाळून घ्यायचं.
तुम्ही पाहू शकता धना पावडरचा रंग किती सुंदर आणि आकर्षक आला आहे. अगदी हिरवट आणि ताजा दिसतो आहे आणि सुगंधाबद्दल काय सांगू, अगदी घरभर दरवळतो आहे. आता ही तयार झालेली धना पावडर वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची ते पाहूया. त्यासाठी इथे मी एक बरणी घेतली आहे. यामध्ये पावडर सुरक्षित राहते आणि तिचे सुगंध व चव टिकून राहते. बरणी वापरण्यापूर्वी ती एक दिवस उन्हात वाळवून पूर्ण कोरडी करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये एक छोटा हिंगाचा खडा टाकायचा. हिंगामुळे धना पावडरला अळी जाळी लागत नाही आणि तिचा रंगही बदलत नाही. धना पावडर भरताना मध्ये मध्ये हलकसं दाबून घ्यायचं. असं केल्यामुळे आतमध्ये हवेची पोकळी राहत नाही आणि पावडर जास्त दिवस टिकते. सगळी पावडर भरून झाल्यावर तुम्ही पाहू शकता आपल्या धना पावडरचा रंग किती सुरेख आला आहे. आता या बरणीला घट्ट झाकण लावायचं आणि ही धना पावडर वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायची. रोजच्या वापरासाठी मात्र थोडी पावडर वेगळी काढून एका छोट्या बरणीत ठेवायची. धना पावडर काढताना नेहमी कोरडा चमचा किंवा कोरडे हातच वापरायचे. ओलसर चमचा किंवा हात अजिबात लावू नयेत. त्यामुळे पावडर खराब होत नाही आणि वर्षभर ताजी व सुगंधी राहते. तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या आणि मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर रसूची रसोई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. अशाच आणखी छान रेसिपीसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोवर धन्यवाद.